माझ्यासाठी पोपट काढलाय आणि मी श्रवणसाठी डायनासॉर हॅट. तर मम्मीने डब्याला दिले ग्रीन चपाती, ग्रीन भाजी आणि पेरू. आमची सृष्टी तयार झाली. ग्रीन ड्रेस आणि हे कॅप. कॅप नाही येते. डबा खाल्लास? मी जेवणाला सुरुवात केलेली इथे आहे आपला भाताचा कुकर. ही सकाळची थोडीशी आमटी राहिलेली आहे आणि इथे उडदाची डाळ आज करणार आहे मी घुटं. उडदाची डाळ घातलेली शिजत आणि इथं वाटण करायला घेते. त्यात मी घेतलं खोबरं, लसूण आणि मिरच्या. इथं कुकर पण आपला झालेला आहे, करून घेते आणि इथं फोडणं ठेवलं थोडंसं लसूण. हॅलो नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे बुधवार. तर आज हा बुधवारचा ब्लॉग आहे आणि आत्ता मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आणि आता मी सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 7:30 वाजलेले आहेत. दिवाबत्ती झाली. सकाळपासून तर तुम्ही बघितलं काय 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 चालू आहे ते. सकाळपासून ग्रीन डेचे आमचं कालपासूनच ग्रीन डेची खूप तयारी चालू होती. तर छान मुलांनी ग्रीन डे एन्जॉय पण केला आणि आता माझं जेवणाची अर्धी तयारी सुरू झालेली आहे. तर चला तर मग आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग आवडल्यास लाईक करू शकता आणि जर माझं चॅनल आवडलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करू शकता. तर आता इथं मी घुट्याला फोडणी देत आहे. त्यासाठी जिरं, मोहरी घेतलेली आहे पहिलीनं, त्यानंतर जिरं, त्यानंतर लसूण घेतलेलं आहे टेचून आणि जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे खोबरं, लसूण, कोथिंबीर हे मिश्रण घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं छान ह्याच्यामध्ये आपल्या फोडणीमध्ये. आणि त्यानंतर हळद घालूनही छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडंसं गुट्याची डाळ मी शिजवलेली आहे ती मी त्यात घालणार आहे आणि छान परतून घेणार, जेणेकरून त्याला छान असं फ्लेवर येईल फोडणीचा. आपल्या डायरेक्ट फोडणी पण मारू शकतो. कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे त्यामुळे कुकरमध्येच आता फोडणी देते आणि मग छान कडवून घेतात येते. तर आपली डाळ छान कडते तोपर्यंत मी चपात्या करून घेते. आणि बाबा आलेले आहेत गावावरून. बाबांनी मच्छी आणलेली आहे, जे वशट खातात त्यांच्यासाठी मच्छी आणलेली आहे. माझ्यासाठी आणि मुलांसाठी गुलगुले आलेले आहेत, गोड गोड असे ऐन पूर्ण स्वीटिश मी सगळ्यांसाठीच आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आलेले आहेत हे आपली काय म्हणतात त्याला डोनेट. तर सातारचं हे फेमस आहे डोनेट आणि एवढे सगळे आणलेले आहेत बाबांनी. हे आहेत गावावरून दिलेले तांदूळ सासूबाईंनी आमच्या शेतातले. हे आहे इथे शेंगदाणे आणि इथे आहे आपलं काय म्हणतात त्याला हे घावण्याचं पीठ. आणि आहेत घरची केळी. अजून ह्याच्यापेक्षा भरपूर बाजार आला आहे, पण एवढंच राहिलेलं सोडायचं तर मी सोडलं आहे. हा पसारा मला नीट ठेवायचा. तांदूळ ओतून ठेवायच्या टाकीमध्ये. टाकीत आणलेली आहे, आता मी ओतून ठेवते पहिलं. आता मंडळी आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि उद्या भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छान राहा, आपली काळजी घ्या आणि मस्त राहा.